आहे आणि तो कालावधी साधारणपणे 2-3 महिन्याचा असणार आहे, कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार. त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे, की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी. त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बालविकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ. आणि मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते, की महायुतीचे सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही, हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत राहू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो बघा, अदिती तटकरे मॅडम यांनी बघा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ई-के-वाय-सी करणे ही बंधनकारक आहे. कारण जे लाडकी बहिणी आहे यांना सुरळीत लाभ मिळण्यासाठी ई-के-वाय-सी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो बघा, ज्यांचं ई-के-वाय-सी राहिलेलं आहे तुम्हाला करून घ्यायचं आहे. मित्रांनो बघा, ई-के-वाय-सी करताना काही अडचणी येत आहेत, तर त्या अडचणी आपण आजच्या व्हिडिओ डिस्कस करणार आहोत आणि याच्यावर उपाय वगैरे काय आहे तर हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. बघा, लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची सूचना आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ई-के-वाय-सीची जी अपडेट आलेली आहे, ही अपडेट मित्रांनो बघा, लवकरात लवकर ही अपडेट अनेक बहिणींना ई-के-वाय-सी करताना अडचणी येत आहेत. आपल्या लाडक्या बहिणीचे जे वेबसाईट आहे ज्यावर ई-के-वाय-सी केली जात आहे, त्या वेबसाईट इथे सुरळीत चालत नाही आहे. यामागे काही कारण आहे. कारण म्हणजे असे आहे बघा, वेबसाईटवर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक आल्यामुळे हे असं होत असतं. बघा, ई-के-वाय-सी करायची आहे, जसं हे अपडेट निघालं तसं जास्तीत जास्त आणि खूप साऱ्या अशा लाडक्या बहिणींनी घाई करून आपल्या वेबसाईटवर जाऊन लाडक्या बहिणीच्या ई-के-वाय-सी केल्या. त्यामुळे त्या वेबसाईटवर एकदाच लोड आलेला आहे आणि लोड आल्यामुळे वेबसाईट कुठलीही असो ती हँग होत असते, ती म्हणजे सुरळीत चालत नाही. त्यामुळे बघा, वेबसाईटबद्दल आता इथे बदल सुरू आहे. वेबसाईटवर काम सुरू आहे. जसं ही वेबसाईट वर काम पूर्ण होईल, हे सुरळीत चालू होणार आहे. के-वाय-सी करताना कोणीही घाई करायची नाही आहे. मित्रांनो बघा, लाडक्या बहिणीची जी ई-के-वाय-सी आहे ही करताना कोणीच घाई करू नये. यामध्ये काही कॉमन समस्या इथे आहे, जसं की आधारवर नाव अपडेट करणं, पती किंवा वडील मयत असणं किंवा कुणाचा आधार अद्याचा याबाबत संभ्रम, अशा काही समस्या आहे. मित्रांनो, हे लवकरच तुमची ते वेबसाईट जेव्हा सुरळीत होईल तेव्हा हे तुम्हाला जे समस्या येत आहेत हे समस्या येणार नाही आणि तुम्ही इझिली प्रकारे तुमची ई-के-वाय-सी तुम्ही पूर्ण करू शकता. ई-के-वाय-सी कशी करायची याबद्दल आपण एक व्हिडिओ लगेच आणूया. त्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार की कशाप्रकारे तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. पण ही वेबसाईट सुरळीत चालल्यानंतर आपण तो व्हिडिओ आणू. आता कसं आहे की ही ई-के-वाय-सी करताना अडचण येत असल्याकारणानं आपण हा व्हिडिओ बनवलेला नाही. जशी ही वेबसाईट सुरळीत चालू होणार त्याबद्दलवर आपण लगेच त्यावर एक व्हिडिओ आणूया, ई-के-वाय-सी कशी करायची. बघा, के-वाय-सीसाठी तुम्हाला अजून 2 महिने इथे वेळ आहे. मित्रांनो बघा, 2 महिन्याचा इथे वेळ आहे. 2 महिने जरी वेळ असेल तरी लवकर ई-के-वाय-सी करा. पण कोणीही गडबडीने किंवा घाईने चुकीची माहिती टाकू नये. ओ-टी-पी यायला जर येत नसेल तर थोडी वाट बघा. अर्ध्या तासानं नंतर 15-20 मिनिटांनं ट्राय करा किंवा संध्याकाळचं होते का बघा, कारण संध्याकाळचं लोड कमी राहते वेबसाईटवर. त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपलं ई-के-वाय-सी पूर्ण इथे करून घेऊ शकता. तर माझ्या म्हणण्यानुसार मित्रांनो बघा, तुम्ही संध्याकाळी इथे ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करा. संध्याकाळी तुम्हाला जर जमत असेल तर ही ई-के-वाय-सी सहसा मोबाईलवरच तुम्हाला करता येणार आहे. जी अधिकृत वेबसाईट आहे त्याचं लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल या व्हिडिओच्या. तिथून तुम्ही जाऊन आपली ई-के-वाय-सी पूर्ण करू शकता. कोणीही घाई करायची नाही आहे, कारण 2 महिने इथे वेळ आहे. सर्वांनी ई-के-वाय-सी इथे करणं बंधनकारकच आहे. इथे अद्याप इथे बघा, इथे अनेक लाडक्या बहिणी आपल्या जे वेबसाईट आहे ई-के-वाय-सी त्यावर आल्यामुळे त्या वेबसाईट हँग झाल्या. त्या वेबसाईट सुरळीत चालत नाही आहे. तर हेच यामागील कारण आहे. यावर उपाय म्हणजे आपण थोडं वाट बघू शकतो आणि पुन्हा ट्राय करू शकतो ओ-टी-पीसाठी. जर खूप असा प्रॉब्लेम येत आहे की खूप असे बहिणींचा प्रश्न आहे की सर, लाडक्या बहिणीचा जो आपण जेव्हा आधार कार्ड नंबर टाकत आहोत ई-के-वाय-सीसाठी तर त्याचा ओ-टी-पी येत नाही. तो ओ-टी-पी न येण्यामागचं कारण म्हणजे हाच आहे की हा सर्व्हर इश्यू आहे. हा इश्यू तुमचा तात्पुरता असतो आणि हा इश्यू नंतर सुरळीत चालू होऊन जात असतो. नंतर हे इश्यू येणार नाही. म्हणून तुम्ही संध्याकाळचं आपल्या ह्या वेबसाईट यूज करण्याचा प्रयत्न करा. संध्याकाळी हे सुरळीत चालत असते. आणखीन तुमचे जर काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारा. तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे, काय तुमचं काही प्रॉब्लेम आहे का, हे सुद्धा तुम्ही विचारू शकता. अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.